मायसेल्फ आकाश सरपाले आणि आज आपण 11 केमिस्ट्रीचा फर्स्ट टॉपिक स्टार्ट करतोय. टॉपिकचं नाव आहे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. आयदर तुम्ही NCERT पहा किंवा स्टेट बोर्डचा बुक पहा. चॅप्टर नंबर 1 हा चालू आहे, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. ठीक, आयदर तुम्ही MSCET प्रिपेअर करताय किंवा नीट प्रिपेअर करताय किंवा JEE प्रिपेअर करताय, कोणता एक्झाम असेल तुम्ही माझा लेक्चर पाहू शकता. ठीक आहे, मी टॉपिकवर येतो. टॉपिकचं नाव आहे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री किंवा यालाच बोललं गेलेलं आहे मोल कन्सेप्ट, कारण चॅप्टरचा जो मेन कोर पार्ट आहे तो मोल कन्सेप्ट आहे. ठीक, सो मोल कन्सेप्ट बोललो मी काय किंवा सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री बोललो, ठीक आहे, दोन्ही सेम थिंग्स आहेत. नावातच लिहिलेत पहा, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. बेसिक कन्सेप्ट्स मी जर थोडं प्रिसाइजली बोललो ना, सो इट इज दी बेसिक कन्सेप्ट्स ऑफ फिजिकल केमिस्ट्री. केमिस्ट्री 3 पार्टला डिवाइड आहे मेजरली: फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. हा जो बेसिक पार्ट आहे, हा बेसिक पार्ट फिजिकल केमिस्ट्रीचा बेसिक पार्ट आहे, ज्यावर फिजिकल केमिस्ट्री बिल्डअप केली जाईल. ठीक आहे, सो आपण प्रिसाइजली बोललो इट इज अ बेसिक कन्सेप्ट ऑफ फिजिकल केमिस्ट्री. पण फिजिकल केमिस्ट्री लॉजिकल असते, सो आपण चॅप्टर लॉजिकली समजूयात. लॉजिकली समजल्यानंतर प्रत्येक जो फॉर्म्युला बनेल किंवा प्रत्येक जी कन्सेप्ट बनेल, या प्रत्येक कन्सेप्टवर किंवा प्रत्येक फॉर्म्युलावर 2-3 न्यूमेरिकल ट्राय करूयात पर टाईपचे, जेवढे काही टाईपचे न्यूमेरिकल बनतात. ठीक आहे, कारण न्यूमेरिकल सॉल्व्हिंगने कॉन्फिडन्स बिल्डअप होतो, चॅप्टर लॉजिकली समजतो. ठीक आहे, थिंकिंग डेव्हलप होते. आणि देन आपण काही PYQ पाहूयात. PYQ एक बूस्ट देतो. ठीक आहे, कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. सो आपण PYQ पाहूयात आणि क्वेश्चनही पाहूयात. फक्त पहिले लॉजिकली चॅप्टरला किंवा प्रत्येक कन्सेप्टला लॉजिकली समजण्याचा प्रयत्न करा, रट्टा मारण्याचा प्रयत्न करू नका. फिजिकल केमिस्ट्री रटण्याचा पार्ट बिलकुल नाही आहे, कम्प्लिटली लॉजिकल पार्ट आहे आणि कम्प्लिटली आपण स्लोली कन्सेप्ट बाय कन्सेप्ट पुढे चालूया. ठीक आहे, सो मी चॅप्टर सुरू करतो. चॅप्टरचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री आणि जो फर्स्ट पॉईंट आपल्याला सुरू करायचा आहे बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीमध्ये, तो फर्स्ट पॉईंट आहे मॅटर. ठीक आहे, पण जेवढे मी या लेक्चरमध्ये तुम्हाला कन्सेप्ट शिकवेल, हे आजचा माझा लेक्चर, फर्स्ट लेक्चर, यामध्ये जेवढे कन्सेप्ट येणार आहेत ते तुम्ही कुठे ना कुठे ऑलरेडी स्टडी केलेले आहेत, आयदर स्टँडर्ड 8 किंवा 9 किंवा 10. पण NCERT याच कन्सेप्टनं सुरुवात करतो. आपणही याच कन्सेप्ट पाहूयात आणि याच कन्सेप्टवर आपला पुढचा चॅप्टर बिल्डअप करूयात. ठीक आहे, सो टॉपिक सुरू करूयात आपण मॅटर. आपण ना लोअर स्टँडर्डमध्ये कधी ना कधी डेफिनेशन पाहिली होती की व्हॉट इज मीन बाय मॅटर. आज जो मी लेक्चर कव्हर करणार आहे ना, या कन्सेप्ट आपण 8 स्टँडर्ड, 9 स्टँडर्ड किंवा 10 स्टँडर्ड कुठे ना कुठे पाहिलेलं आहे. ठीक, तर छोट्या कन्सेप्टच पाहूया. त्यांच्या छोट्या कन्सेप्टवरच चॅप्टर पुढे कंटिन्यू चालेल, त्याच कन्सेप्टवर चॅप्टर पुढे बिल्डअप केला जाईल. मॅटरचं आपण डेफिनेशन काय पाहिलं होतं? आपण पाहिलं होतं पहा की मॅटर इज एनिथिंग दॅट हॅव्हिंग अ मास अँड विच ऑक्युपायज अ स्पेस. ती प्रत्येक गोष्ट जिच्याकडे मास आहे आणि ती प्रत्येक गोष्ट जे व्हॉल्यूम ऑक्युपाय करू शकते तिला मॅटर बोलतात. बरोबर, होता कुठे ना कुठे डेफिनेशन 8 स्टँडर्ड, 9 स्टँडर्ड किंवा 10 स्टँडर्ड. बरोबर, ठीक. सो व्हॉट इज द एक्झाम्पल फॉर द मॅटर? मॅटर कोणाला बोललं जाईल? हा पेन. काय हा मॅटर आहे? आन्सर आहे, हो हा मॅटर आहे. त्याचं वजन आहे, काही ना काही मास आहे, याला 2-3 ग्राम काही ना काही मास असेल. आणि ज्या रूममध्ये मी रेकॉर्डिंग करतोय या रूमचा एवढा वाला व्हॉल्यूम या पेन ऑक्युपाय केला, म्हणजे हा पेन मॅटर आहे. ठीक. सेकंड एक्झाम्पल, हा बोर्ड. काय हा बोर्ड मॅटर आहे? आन्सर आहे, हो आहे मॅटर आहे. याच्याकडे काही ना काही वेट आहे, हा याच्याकडे काही ना काही वेट आहे. 2-3 दिवसापूर्वी मी याला 3rd फ्लोअरला घेऊन आलेलो आहे, वेट तर आहे याच्याकडे, मी उचलून आणलेला आहे याला. ठीक, आणि ज्या रूममध्ये मी रेकॉर्डिंग करतोय त्या रूमचा एवढा वाला व्हॉल्यूम या व्हाईट बोर्डनं ऑक्युपाय केला. सो हा बोर्डही मॅटर आहे, मी स्वतः मॅटर आहे. मग स्वतःचं मास आहे काही ना काही, 63 kg वेट आहे माझ्याकडे. ठीक आहे, मग स्वतःचं मासही आहे आणि मी या रूमचा एवढा वाला व्हॉल्यूम ऑक्युपाय केला. सो मीही मॅटर आहे, तुम्ही स्वतःही मॅटर आहे. तुमचा पेन, तुमची नोटबुक, तुमचा बेंच, या सर्व गोष्टी ज्यांच्याकडे काही ना काही मास आहे आणि काही ना काही व्हॉल्यूम ऑक्युपाय करतात, या सर्वांना मॅटर बोललं जातं. मग जो मॅटरच्या अपोजिट येईल ते येईल नॉन मॅटर्स, की ज्यांच्याकडे ना तर मास आहे आणि ना जे काही व्हॉल्यूम ऑक्युपाय करतात, त्यांना बोललं जाईल नॉन मटेरियल थिंग्स. बरोबर, मग नॉन मटेरियलमध्ये काय काय येईल? टाईमकडे काही मास नाही आहे. ठीक, टाईम काही स्पेस ऑक्युपाय नाही करत आहे, सो टाईम एक नॉन मटेरियल गोष्ट आहे. सेकंड वन, इलेक्ट्रिसिटी. ना काही मास आहे ना काही व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो. ठीक, ह्युमन इमोशन्स. आपल्या इमोशनकडे काही मास थोडी आहे. तुमचा 10चा रिझल्ट येईल आता. ठीक, मी सध्या एप्रिलमध्ये रेकॉर्डिंग करतोय, एप्रिलच्या एंडिंगपर्यंत रिझल्ट तुमचा येऊन जाईल. मग जर कोणाला 95% मिळाले बोर्डमध्ये, ठीक, तर तो हॅप्पी.
पण तो किती किलोने हॅपी असं काय मेजर करायला युनिट आपल्याकडे? काय हॅपीनेस मासमध्ये मेजर केला जाईल? आन्सर आहे नो. मासमध्ये मेजर नाही केला जाणार आहे, ठीक. किंवा एकाला 95% मिळाले, एकाला 98% मिळाले, मग काय असं आहे का दोघांमध्ये 3%चा डिफरन्स आहे, मग सर जो सेकंड पर्सेंट 98 वाला तो 3 किलो जास्त हॅपी आहे आणि जो 95 वाला आहे तो त्यापेक्षा 3 किलो कमी हॅपी नाही. हॅपीनेस कमी जास्त मध्ये मेजर होतो, याला काही मास नाहीये, ठीक. आपण जे थिंकिंग करतो त्या थिंकिंगला काही मास आहे नाही. मग हे जे आपण थिंकिंग करतोय किंवा जे ह्युमन इमोशन्स आहेत ज्यांना आपण काही स्पेस नाही ऑक्युपाय करण्यासाठी, ज्यांना काही वेट नाहीये, त्यांना बोललं जाईल नॉन मटेरियल गोष्टी. आणि ज्यांना काही ना काही वेट अवेलेबल आहे आणि जे काही ना काही स्पेस ऑक्युपाय केलं जाईल यांना बोललं जाईल मॅटर. मॅटर इज एनिथिंग which have mass, and occupies a space. काही ना काही जागा ऑक्युपाय करतो, काही ना काही स्पेस ऑक्युपाय करतो, अशा गोष्टीला बोललं जाईल मॅटर. ऑक्युपायज स्पेस, करेक्ट. तसं फॉर एक्झाम्पल पेन, ज्या पेनने मी लिहितोय हा वाला पेन मॅटर आहे. सेकंड वन माझा व्हाईट बोर्डही मॅटर आहे. स्वतः ह्युमन मॅटर आहे. तुमचा नोटबुक पहिली तो फक्त मी बुक मॅटर आहे, एक्सेट्रा. ती प्रत्येक गोष्ट ज्या गोष्टीकडे काही ना काही वेट आहे आणि काही ना काही व्हॉल्यूम ऑक्युपाय करते ते प्रत्येक एक्झाम्पल येईल तुमच्या मॅटरमध्ये, ठीक. सेकंड वन मग नॉन मटेरियल कोणाला बोललं गेलं होतं, नॉन मॅटर कोणाला बोललं गेलं होतं की मॅटर नाही अशी गोष्ट कोणती आहे. सो नॉन मॅटर refer to the material or refer to the anything that does not occupy the space, काही स्पेस ऑक्युपाय नाही करत आहेत आणि डेफिनेटली मासही नाहीये. अँड डू नॉट हॅव मास, त्याच्याकडे मासही नाहीये आणि काही स्पेस ऑक्युपाय करत नाहीये, अशा गोष्टीला बोललं जाईल नॉन मटेरियल गोष्टी, ठीक. जसं एक्झाम्पल बोलत मी थोड्या वेळापूर्वी की टाइम काही स्पेस ऑक्युपाय नाही करत आहे, की सर टाइम ठेवण्यासाठी मला एवढी जागा लागली, काही स्पेस नाही ऑक्युपाय करत आहे टाइम. सेकंड एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी, काही स्पेस ऑक्युपाय नाही करत आहे. आपले इमोशन्स, की कोणी दुःखी आहे तर त्याला काही वेट नाही आहे की सर 2 किलोनं दुःखी आहे की 4 किलोनं दुःखी आहे की 10 किलोनं दुःखी आहे, कमी जास्त. एकाला 35% मिळाले, एकाला 60% मिळाले, दोघे दुःखी आहेत. जास्त दुःखी कोण आहे? 35 वाला, त्याला कमी पर्सेंट मिळालेले आहेत, करेक्ट आहे. सो हे दुःखी होणं किंवा हॅपीनेस, ठीक, हे फक्त कमी जास्तचे पॅरामीटरमध्ये मेजर करतो आपण, यांच्याकडे काही मास नाही आहे. सो इमोशन सुद्धा एक्झाम्पल झाला नॉन मटेरियल गोष्टीचा, इलेक्ट्रिसिटी एक्झाम्पल झाला, टाइम एक्झाम्पल झाला. हा होता गोष्ट फर्स्ट वन पार्ट मॅटर, ठीक आहे. सो मॅटर हे समजलं काय आहेत आणि नॉन मटेरियल गोष्ट कोणाला बोललं जाईल हेही समजलं जाईल. आपल्याला मॅटरचा क्लासिफिकेशन पाहायचं आहे. आपला आजचा अजेंडा तोच राहील की मॅटरला क्लासिफाय करून पाहायचं आहे. मॅटरला आपण बेसिकली ना 2 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो, 2 गोष्टींवर डिवाइड करू शकतो, 2 बेसवर डिवाइड करू शकतो. एक फिजिकल क्लासिफिकेशन, सेकंड वन केमिकल क्लासिफिकेशन. फर्स्ट आपण बोलूया तिथे फिजिकल क्लासिफिकेशन, देन सेकंड पॉईंटवर जाऊया केमिकल क्लासिफिकेशन. सो सेकंड पॉइंट इज द क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. हा होता व्हॉट इज द मॅटर. सेकंड पार्टवर येतो मी क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. अँड फर्स्ट वन क्लासिफिकेशन डिपेंड्स ऑन द फिजिकल स्टेट किंवा डिपेंडिंग ऑन द फिजिकल स्टेट. डिपेंडिंग ऑन द फिजिकल स्टेट. डिपेंडिंग ऑन द फिजिकल स्टेट. 2 पाहिजेत, एक फिजिकल स्टेटवर मॅटरचा क्लासिफिकेशन, एक केमिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनं क्लासिफिकेशन, ठीक आहे. मॅटरचा क्लासिफिकेशन फिजिकल स्टेटवर पाहिलं आपण तर मॅटरला ब्रॉडली आपण 3 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. सॉलिड, लिक्विड, गॅस, पूर्ण दुनियेला माहिती आहे, ठीक. हा याच्यापेक्षाही काही अजूनही स्टेट असतात. वन ऑफ देम इज दी प्लाझ्मा स्टेट अँड सेकंड वन इज दी बोस-आइन्स्टीन कंडेन्स स्टेट. आपण जर सीईटी प्रिपेअर करतोय, नीट प्रिपेअर करतोय, जेई प्रिपेअर करतोय, कोणताही वाला पेपर असेल आपल्यासाठी सॉलिड, लिक्विड, गॅस इनफ आहे. ना तर आपल्याला हवे प्लाझ्मा स्टेट, ना हवे बोस-आइन्स्टीन कंडेन्स स्टेट. आपण फक्त लिहूयात
की व्हॉट इज द प्लाझ्मा स्टेट, व्हॉट इज द बोस आइन्स्टीन कंडेन्स स्टेट. फक्त डेफिनेशन लिहूयात, जास्त काही कामाचा नाही आपल्या. हा फक्त आपल्या कामाचा सॉलिड लिक्विड गॅस आहे, की कोणत्या मटेरियलला सॉलिड बोलला जाईल, कोणत्या मटेरियलला लिक्विड बोलला जाईल, कोणत्या मटेरियलला गॅस बोलला जाईल. तिघांना डिस्टिंग्विश करायचा पॅरामीटर काय राहील, कोणत्या पॅरामीटरवर सॉलिड बोलला गेला, कोणत्या पॅरामीटरवर लिक्विड बोलला गेला किंवा कोणत्या पॅरामीटरवर गॅस बोलला गेला, हे आपल्या कामाच्या गोष्टी. सो आपण पाहूयात की सॉलिड लिक्विड गॅसला कोणते पॉईंट डिस्टिंग्विश करतात. ठीक. सो मॅटरला पण डिफरंटली 3 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. एकाला बोललं सॉलिड, एकाला बोललं लिक्विड, एकाला बोलला गॅस. ठीक. So depending on the physical state, matter 3 part मध्ये डिवाइड झाला. फर्स्ट वन पार्ट सॉलिड, सेकंड वन पार्ट लिक्विड अँड थर्ड वन पार्ट गॅस. मॅटर 3 पार्ट मध्ये डिवाइड केला गेला, सॉलिड, लिक्विड, गॅस. आणि मला तिघांचं काही ना काही कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजे की ज्याच्या बेसवर मी यांना डिस्टिंग्विश करेल. कॅरेक्टरिस्टिक्स की ज्या बेसवर सॉलिड वेगळा होईल, लिक्विड वेगळा होईल आणि गॅस वेगळा होईल. फर्स्ट वन कॅरेक्टरिस्टिक आहे शेप अँड व्हॉल्यूम. हे स्टेटमेंट आपण शिकलेलो ऑलरेडी 9 किंवा 10 स्टँडर्डमध्ये, की सॉलिड हॅव अ डेफिनाइट शेप, डेफिनाइट व्हॉल्यूम, लिक्विड हॅव अ डेफिनाइट व्हॉल्यूम ओनली, अँड गॅस डज नॉट हॅव अ डेफिनाइट शेप, डज नॉट हॅव अ डेफिनाइट व्हॉल्यूम. जसं हा पेन सॉलिड आहे, याच्याकडे डेफिनाइट शेप आहे, हो आहे ना, सिलेंड्रिकल शेप आहे, आणि असा हा एवढा स्पेसिफिक व्हॉल्यूम जो याने या रूमचा ऑक्युपाय केलेला आहे. याच्याकडे शेपही आहे, व्हॉल्यूम आहे. मग ज्याच्याकडे डेफिनाइट शेप पण, याच्याकडे डेफिनाइट व्हॉल्यूम पण आहे, त्याला बोललं जाईल सॉलिड. ज्याच्याकडे डेफिनाइट व्हॉल्यूम आहे फक्त शेप नाहीये, जर मी 1 लिटर पाणी घेतलं आणि बॉटलमध्ये भरलं तर तो बॉटलचा शेप ऑक्युपाय करेल. मी त्याला बॉटलमध्ये काढलं, बकेटमध्ये भरलं तर तो बकेटचा शेप ऑक्युपाय करेल. सो लिक्विडकडे काही स्वतःचा शेप नाहीये. ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्ही भरलं त्याला, त्या इन्स्ट्रुमेंटचा शेप ऑक्युपाय करतो. पण मी बकेटमध्ये भरो किंवा मी बॉटलमध्ये भरो, आहे तर 1 लिटर, व्हॉल्यूम फिक्स आहे, शेप फिक्स नाहीये. तुम्ही वेगळ्या वेगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये भरा, तो वेगळा शेप ऑक्युपाय करेल. गॅस ना तर डेफिनाइट शेप आहे, ना तर डेफिनाइट व्हॉल्यूम आहे. मी काही 1000 पार्टिकल घेतले आणि 1000 पार्टिकल कमी झाले, 1000 इमॅजिनेशनसाठी फक्त 1000 पार्टिकल घेतले आणि मी एका कंटेनरमध्ये भरले 1 लिटरच्या. आता ते 1000 पार्टिकल 1 लिटरचा कंटेनर कम्प्लीट ऑक्युपाय करतील. माझ्या गॅसचा व्हॉल्यूम किती झाला, 1 लिटर. पण तेच 1000 पार्टिकल जर मी 2 लिटरच्या कंटेनरमध्ये भरले, आता ते 2 लिटरला कम्प्लीट ऑक्युपाय करतील. मग जर मी 1 लिटरमध्ये भरला तर त्यांनी 1 लिटर ऑक्युपाय केलं, व्हॉल्यूम 1 लिटर. मी त्यांना जर 2 लिटरच्या कंटेनरमध्ये भरला तर व्हॉल्यूम ऑक्युपाय करते 2 लिटर. व्हॉल्यूम फिक्स नाहीये, तुम्ही त्याला कंटेनर चेंज करा, तो कंटेनरचा पूर्ण व्हॉल्यूम ऑक्युपाय करेल. नो डेफिनाइट व्हॉल्यूम आणि शेप तर नाहीच आहे. तुम्ही ज्या कंटेनरमध्ये भरला, गॅसही त्याच कंटेनरचा शेप ऑक्युपाय करतो, स्वतःचा काही शेप नाहीये. सो फर्स्ट वन पॉइंट टू डिस्टिंग्विश बिटवीन सॉलिड, लिक्विड, गॅस, शेप अँड व्हॉल्यूम. सॉलिड have a definite shape and definite volume, have a definite shape and volume. जर आपण बोललो लिक्विड बद्दल, do not have किंवा have definite volume only, एवढाच लिहितो. have definite volume only, फक्त व्हॉल्यूम आहे. आणि गॅस बद्दल बोललो तर डो नॉट हॅव अ डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम. ना तर डेफिनाइट शेप आहे, ना तर डेफिनाइट व्हॉल्यूम आहे, त्याला गॅस बोलला गेला. सेकंड कॅरेक्टरिस्टिक पाहूयात, सेकंड पॉईंट पाहूयात जो यांना डिस्टिंग्विश करेल की सॉलिड कोण आहे, लिक्विड कोण आहे, गॅस कोण आहे. सेकंड पॉईंट आहे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर फोर्स. आपला सॉलिडना काही असा असतो की सॉलिडचा एक पार्टिकल, सॉलिडचा सेकंड पार्टिकल, थर्ड पार्टिकल, फोर्थ पार्टिकल, फिफ्थ पार्टिकल, हा नेक्स्ट पार्टिकल, नेक्स्ट पार्टिकल, नेक्स्ट पार्टिकल, नेक्स्ट पार्टिकल, नेक्स्ट पार्टिकल, हा ना आपला सॉलिड आहे. म्हणजे सॉलिडमध्ये एक पार्टिकल सेकंड पार्टिकल खूप जवळ असतो, दोघांमध्ये अट्रॅक्शन खूप जास्त आहे, याला बोललं जाईल सॉलिड. हे जर मी लिक्विड पाहिला तर लिक्विडमध्ये पार्टिकल थोडेसे दूर आहेत, कारण यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ॲज कम्पेअर्ड टू सॉलिड कमी आहेत. फर्स्ट पार्टिकल, सेकंड पार्टिकल, लेट थर्ड पार्टिकल, फोर्थ पार्टिकल, फिफ्थ पार्टिकल, हा लिक्विड आहे. की सॉलिडच्या कंपॅरिझनमध्ये पाहिला तर लिक्विडचे पार्टिकल दूर प्रेझेंट आहेत, कारण लिक्विडमध्ये तेवढं अट्रॅक्शन नाहीये जेवढं अट्रॅक्शन सॉलिडमध्ये. हा अट्रॅक्शन लिक्विडमध्येही आहे,
फक्त कंपॅरिझन मध्ये पाहिला तर सॉलिडकडे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहेत ॲज कम्पेअर टू लिक्विडकडे असणारे फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ठीक. आणि गॅसेसकडे पाहिला तर निग्लिजिबल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहेत. हा गॅसचा माझा पहिला पार्टिकल, हा गॅसचा माझा सेकंड पार्टिकल, हा गॅसचा माझा थर्ड पार्टिकल, एक गेला बोर्डच्या बाहेर, हा माझा गॅस आहे, याला गॅस बोललं जाईल. ठीक. मग जर मी तिघांमध्ये कम्पेअर केला, हायएस्ट फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुठे? सॉलिड केसमध्ये. मॉडरेट कुठे बोललं जाईल? लिक्विड केसमध्ये. अँड निग्लिजिबल अमाऊंटमध्ये गॅसमध्ये. सो इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इन केस ऑफ सॉलिड have a high intermolecular forces. In case of liquid, have a moderate intermolecular forces, moderately presented. आणि थर्ड पहिला गॅस, तर गॅसमध्ये निग्लिजिबल इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. ठीक आहे. हा होता सेकंड पॉइंट टू डिस्टिंग्विश बिटवीन सॉलिड, लिक्विड अँड गॅस. थर्ड पॉइंटला येतो मी. थर्ड पॉइंट इज दी कंप्रेसिबिलिटी. कंप्रेस करायचं आहे. कोण कंप्रेस होईल इझिली? गॅस. पार्टिकल दूर प्रेझेंट आहेत, अट्रॅक्शन नाहीये, अप्लाय करा प्रेशर, पार्टिकल जवळ येतील. सो गॅस इज कंप्रेसिबल. लिक्विड कंप्रेसिबल आहे पण निग्लिजिबल अमाऊंट मध्ये. हे मी लिहिलंय बोर्डवर, यांच्यामध्ये मी जास्त डिस्टन्स दाखवलेला आहे. ठीक. पण यांच्यामध्ये डिस्टन्स खूप कमी असतो. हे पार्टिकल यांची साईज पहिलेच नॅनोमीटरमध्ये. ठीक. पार्टिकल छोटे आहेत आणि दोन पार्टिकल डिस्टन्स पण खूप कमी आहे. सो यांनाही प्रेस केले जाईल, हो प्रेस केले जाईल, पण यांच्यामध्ये जो डिस्टन्स आहे तो खूप कमी आहे. नॅनोमीटरमध्ये डिस्टन्स येतो. मग जर नॅनोमीटरमध्ये तर तो प्रेस तर केला जाईल पण खूप कमी प्रेस होईल. ठीक आहे. सो इन केस ऑफ लिक्विड कंप्रेसिबल आहेत, हा कंप्रेसिबल आहेत पण खूप कमी, नाच्या बरोबर. निग्लिजिबल. अँड सॉलिड पार्टिकल एकदम साईडला प्रेझेंट आहेत, यांच्यामध्ये तो डिस्टन्स नाहीच आहे. सो यांना पण कंप्रेस करूच नाही शकत आहे. सो कंप्रेसिबिलिटी नेवर. सॉलिड कंप्रेस होतच नाही. इनफॅक्ट सॉलिड फक्त ना जागच्या जागी व्हायब्रेट करतो, तो साईडला डिस्लोकेट पण नाही होते. सो कंप्रेसिबिलिटी पहिली. गॅस कंप्रेसिबल, पार्टिकल दूर आहेत, मी कंप्रेस करू शकतो. लिक्विड पार्टिकल दूर आहेत पण किती? एकदम निग्लिजिबल डिस्टन्समध्ये. सो जरी मी प्रेशर अप्लाय केला तरी तो फील नाही होणार आहे मला की मी त्याला कंप्रेस केलेला आहे. सो निग्लिजिबल अमाऊंटमध्ये कंप्रेस होतो. अँड इन केस ऑफ सॉलिड, पार्टिकल एकदम जवळ आहेत, एकदम साईडला बसलेले आहेत, तो कंप्रेस होणार नाहीये. सो कंप्रेसिबिलिटी नेवर, नाही कंप्रेस करू शकत आहे. आणि अजून एक पॉईंट पाहूयात, फोर्थ वन पॉईंट, थर्मल एनर्जी. आणि थर्मल एनर्जी ॲव्हरेज ऑफ कायनेटिक एनर्जीने काढला जातो. तुम्ही कायनेटिक एनर्जी इमॅजिन करा, थर्मल एनर्जीचा आन्सर येऊन जाईल. ठीक. गॅसकडे मोशन आहे, गॅस कंटिन्युअसली मूव्ह करतो. आता या रूममध्ये मला ऑक्सिजन कंटिन्युअसली येतोय. असं नाहीये ना की सर एक 10-15 मिनिटांनंतर तुम्ही पूर्ण ऑक्सिजन कंझ्युम केला, या रूमचा आता रूम चेंज करा, दुसऱ्या रूममध्ये जा. नाही, कंटिन्युअसली एअर येते, गॅस कंटिन्युअसली फ्लो करतोय, ऑक्सिजन कंटिन्युअसली येतोय, ऑक्सिजनकडे मोशन आहे, गॅसकडे मोशन आहे. सो गॅस कंटिन्युअसली फ्लो करतो. सॉलिड, जर मी हा पेन इथे ठेवला आणि एक्सटर्नल फोर्स कोणताही अप्लाय नाही केलेला आहे, जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स अप्लाय होणार नाही तोपर्यंत हा पेन इथेच आहे. करेक्ट. आणि पेन सॉलिड आहे, म्हणजे सॉलिडकडे कोणतीही मोशन नाहीये, सॉलिड जागच्या जागीच प्रेझेंट आहे. ठीक. त्याच्याकडे काहीही थर्मल एनर्जी नाहीये, कारण काहीही कायनेटिक एनर्जी नाहीये. ठीक. पण गॅसकडे कंटिन्युअसली मोशन आहे. सो गॅसकडे थर्मल एनर्जी आहे. आणि मी इन केस ऑफ लिक्विड पाहिलं तर या दोघांच्या मध्ये पहिले तर काय, लिक्विडकडे मोशन आहे, लिक्विडकडे कायनेटिक एनर्जी आहे. आन्सर आहे हो. आपल्याला ना एक एक्सपेरिमेंट होता लोअर स्टँडर्डमध्ये 8, 9, 10 कधी ना कधी होतात, की जर आपण गॅसवर पाणी ठेवला आणि हीट करायला सुरुवात केली ना, तर जे बॉटम लेअरचे पार्टिकल आहेत जे हीट होतात ते पहिले अबावला येतात आणि जे अबावचे थंड पार्टिकल आहेत ते डाऊनला जातात. गॅसकडे मोशन तर आहे, गॅस मोशन शो करतो. हा एक्सपेरिमेंट होता, कुठे ना कुठे होता. ठीक. नसेल तर आता समजून घ्या की जर तुम्ही गॅसवर पाणी ठेवलात गरम करायला आणि तुम्ही हीट केलात तर जे लोअरचे पार्टिकल आहेत ते हीट होतील आणि ते अबाव लेअरमध्ये येतील आणि अबावचे थंड पार्टिकल आहेत ते डाऊन लेअरमध्ये जातील. गॅसकडे लिक्विडकडे मोशन आहे, गॅसकडे तर आहेच आहे, सॉलिडकडे कोणताही मोशन नाही आहे. सो थर्मल एनर्जी इन केस ऑफ गॅस हॅव अ हाय थर्मल एनर्जी बिकॉज हॅव अ हाय ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. हेच विचार केला मी लिक्विड केसमध्ये, तर लिक्विड केसमध्ये मॉडरेट ॲज कम्पेअर टू गॅस, त्यांचा मोशन कमी होतो. आणि सॉलिड नेव्हर.
सॉलिड हॅव ओनली व्हायब्रेटरी मोशन. सॉलिड ना जागच्या जागी व्हायब्रेट करतो, पण तो मोशन नाही करत, तो फ्लो नाही करत, त्याच्याकडे ती जनरेट नाही होणारी थर्मल एनर्जी. ठीक आहे. सो हे काही पॉईंट होते टू डिस्टिंग्विश बिटवीन सॉलिड, लिक्विड अँड गॅस. ठीक. आता मला सांगा, जर मला सॉलिड पासून लिक्विड बनवायचं आहे तर मला हीट करावं लागेल की हीट काढून घ्यावी लागेल, आणि जर मला लिक्विड पासून गॅस बनवायचं आहे तर मला हीट करावी लागेल की हीट काढून घ्यावी लागेल. सिंपल क्वेश्चन आहे आणि आन्सरही सिंपल आहे. ठीक. माझ्याकडे जे एक मेटल आहे, मेटल जनरली असतो सॉलिड स्टेटमध्ये एक्सेप्ट मर्क्युरी. ठीक. मग जर मी मेटलला हीट केला तर मेटल स्वतःहून लिक्विड बनेल, आणि जर मी कोणताही लिक्विड हीट केला तर लिक्विडला हीट करून गॅस बनेल. पाणी गरम करा, इव्हापोरेट होऊन जाईल, पाणी लिक्विड स्टेटमध्ये. हीट केलं तर गॅस बनेल. बरोबर. मग काय मी असं लिहू शकतो का की जर मी सॉलिडला हीट केला, हा माझा सॉलिड आहे, आणि जर मी सॉलिडला हीट केला तर लिक्विड बनेल? हो, बरोबर आहे की सॉलिडला हीट केला तर लिक्विड बनतो, आणि जर मी लिक्विडला हीट केला तर तो गॅस बनणार आहे. सो हीट, तो बनला गॅस. सो मला एका फेज पासून सेकंड फेज बनवायचा आहे. माझ्याकडे आईस होता, बर्फ, तो मी या रूममध्ये आणून ठेवला. तो रूमची सराउंडिंगची एनर्जी कॅप्चर करेल, म्हणजेच रूमची सराउंडिंगची हीट कॅप्चर करेल आणि स्वतःहून लिक्विड बनेल. मग सॉलिडनं हीट कॅप्चर केली, लिक्विड बनलं, पाणी बनलं, आणि पाण्याला गॅसवर नेऊन ठेवा आणि हीट करा, त्या लिक्विडचा गॅस बनेल. सो सॉलिडला हीट करा, लिक्विड बनतो, लिक्विडला हीट करा, गॅस बनतो. उलटा येऊयात, गॅसला कूल करा, लिक्विड बनेल. बरोबर. अँड लिक्विडला कूल करा, सॉलिड बनेल. मग जर तुम्हाला इकडे जायचंय, हिटिंग करा, उलटे यायचंय, कूलिंग करा. सॉलिड टू लिक्विड बनणं या प्रोसेसला काय बोलतात? सॉलिड पासून लिक्विड बनणं या प्रोसेसला काय बोलतात? अँड लिक्विड पासून गॅस बनणं या प्रोसेसला काय बोलतात? सॉलिड टू लिक्विड कॉल्ड ॲज द मेल्टिंग, अँड लिक्विड टू गॅस कॉल्ड ॲज द बॉइलिंग. बरोबर. आणि हे जर मला उलटं बोलायचं आहे तर, की गॅस पासून बनला लिक्विड याला बोलतात कंडेन्सेशन, बरोबर. अँड लिक्विड पासून बनला सॉलिड. दिसेल, लेट मी चेक अगेन. दिसतो तर आहे. ठीक आहे. ठीक आहे. सॉलिड टू लिक्विड बनणं मेल्टिंग बोलला जाईल, लिक्विड टू गॅस बनणं बॉइलिंग बोलला जाईल. हेच मी उलटा आलो, गॅस टू लिक्विड बोलणं कंडेन्सेशन, अँड लिक्विड टू सॉलिड बनणं फ्रीजिंग. ठीक. सॉलिड टू गॅस बनणं, डायरेक्ट सॉलिड टू गॅस, लिक्विड घ्यायचंच नाही आहे मध्ये, सब्लिमेशन. आणि गॅस पासून सॉलिड बनणं सॉलिडिफिकेशन. सॉलिड टू गॅस सब्लिमेशन, गॅस टू सॉलिड सॉलिडिफिकेशन. ठीक. हा होता पहिलावाला पार्ट आपला, की व्हॉट इज द मॅटर, व्हॉट इज द नॉन मॅटर, एक्झाम्पल फॉर द मॅटर, एक्झाम्पल फॉर द नॉन मॅटर. अँड डिपेंडिंग ऑन द फिजिकल स्टेट आपण मॅटरला 3 पार्टमध्ये पाहिलं. ठीक. तुम्हाला हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. क्लासिफिकेशन ऑफ मॅटरमध्ये मी सेकंड पॉईंटला येतो, केमिकल क्लासिफिकेशन. केमिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनं पाहिला तर आपण मॅटरला 2 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. एकाला बोललं जाईल प्युअर सबस्टन्स, एकाला बोललं जाईल मिक्सचर. हे ना नाव ऐकलं तरी समजून जातं. प्युअर सबस्टन्स, जिथे फक्त एकच मटेरियल प्रेझेंट असेल, बोललं जाईल प्युअर सबस्टन्स. आणि 2 किंवा 2 पेक्षा जास्त मटेरियल एकत्र आले तर बोलला जाईल मिक्सचर. बरोबर. जसं फॉर एक्झाम्पल मी फक्त पाणी घेतलेलं आहे, फक्त H2O, फक्त वॉटर, प्युअर सबस्टन्स आहे. आणि जर मी वॉटरमध्ये सॉल्ट ॲड केला आणि स्टर केला, आता मिक्सचर आहे, कारण 2 कंपोनंट आले ना एकत्र. मग 2 किंवा 2 पेक्षा जास्त मटेरियल एकत्र आले तर मिक्सचर बोलला जाईल. आणि फक्त एकटाच प्रेझेंट आहे तर बोलला जाईल प्युअर सबस्टन्स. ठीक. सो केमिकली आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो मॅटरला. फर्स्ट वन मिक्सचर अँड सेकंड वन प्युअर सबस्टन्स. ठीक. कोणाला बोललं जाईल मिक्सचर?
containing more than one material, ज्याच्यामध्ये एक पेक्षा जास्त मटेरियल प्रेझेंट आहे, तो मिक्सचर आहे. अँड प्युअर सबस्टन्स कंटेनिंग ओनली वन मटेरियल, ज्याच्याकडे फक्त एकच मटेरियल प्रेझेंट आहे, तो प्युअर सबस्टन्स आहे. ठीक, पहिले बोलूयात मिक्सचरबद्दल, देन बोलूयात प्युअर सबस्टन्सबद्दल. सो इकडे लिहितो मी, किंवा पहिले बोलूयात मिक्सचरबद्दल, हेच बोलतो ना. ठीक आहे, पहिले बोलूयात मिक्सचरबद्दल. पहा, मिक्सचरही दोन टाईपचं असतो, होमोजिनियस मिक्सचर अँड हेटेरोजिनियस मिक्सचर. ठीक, व्हॉट इज होमोजिनियस मिक्सचर? नावातच आहे होमो म्हणजे सेम अँड जिनियस म्हणजे फेज, ज्याची फेज सेम आहे तो होमोजिनियस आहे. हेटेरोचा अर्थ होतो वेगळा वेगळा, अँड जिनियस म्हणजे फेज, त्याची फेज वेगळी वेगळी आहे, तो हेटेरोजिनियस. त्याची फेज सेम आहे, तो होमोजिनियस. तसा फॉर एक्झाम्पल मी वॉटरमध्ये सॉल्ट ॲड केला NaCl आणि स्टर केला. इमॅजिन करा, ग्लास घेतलेला आहे, ग्लासमध्ये वॉटर भरलेलं आहे, सॉल्ट ॲड केला, स्टर केला, डिझॉल्व्ह झाला पूर्ण सॉल्ट. आता तो सॉल्ट युनिफॉर्मली डिझॉल्व्ह झाला ना. काय मी पाहून सांगू शकतो की सर लोअर लेअरमध्ये सॉल्ट प्रेझेंट आहे, अप्पर लेअरमध्ये नाही आहे? नाही, सॉल्ट सर्व ठिकाणी आहे. तर मी पाणी पिला, मला पहिलं पाणी खारट नाही लागलं, पहिले म्हणजे 2-3 घोट घेतले, त्यामध्ये पाणी खारट नाही लागलं, त्यानंतर पाणी खारट लागलं नाही. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे, सर्व ठिकाणी मीठ पसरलेला आहे तो आता. ठीक, याला बोलतात होमोजिनस सोल्युशन. आणि हे जर मी वॉटरमध्ये सँड ॲड केली, वाळू, तर सँड एक बॉटम लेअरला जाऊन बसेल, त्याची लेअर वेगळी, पाणी वरती प्रेझेंट आहे. मी पाहून पण सांगू शकतो की हे दोन वेगळे वेगळे आहेत, सो हा हेटेरोजिनस आहे. सो जर सेम फेज असेल थ्रूआउट तर बोलला जाईल होमोजिनस, वेगळा वेगळा फेज असेल तर बोलला जाईल हेटेरोजिनियस. सो मिक्सचर अगेन ऑफ टू टाईप. फर्स्ट वन होमोजिनियस मिक्सचर, नावातच आहे, होमो म्हणजे सेम अँड जिनियस म्हणजे फेज, होमोजिनियस. पूर्ण लिहू, होमोजिनियस मिक्सचर. सो पॉईंट घेतो मी, होमोजिनियस मिक्सचरमध्ये सेम कंपोजिशन थ्रू आउट किंवा सेम फेज थ्रू आउट. जर एकसारखी फेज आहे तर बोललं जाईल होमोजिनियस. ठीक, एक्झाम्पल्स फॉर दी होमोजिनियस मिक्सचर, जे आत्ताच बोललो मी, ब्राईन सोल्युशन होमोजिनियस मिक्सचर आहे. अच्छा, ब्राईन सोल्युशन म्हणजेच वॉटर प्लस सॉल्ट, याला बोललं जाईल ब्राईन सोल्युशन. पेपरमध्ये क्वेश्चन बनवतील, बोलतील विच ऑफ द फॉलोइंग इज द होमोजिनस सोल्युशन, आणि फर्स्ट ऑप्शनला ब्राईन सोल्युशन. माइंड काम केलं पाहिजे. अच्छा, ब्राईन सोल्युशन म्हणजे वॉटर प्लस सॉल्ट यांचा मिक्सचर, हो होमोजिनस असतो, काय प्रॉब्लेम नाही. सेकंड वन एक्झाम्पल, एअर इज अ मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस. एअरमध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे, नायट्रोजन प्रेझेंट आहे, कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट आहे, थोड्या प्रमाणात कार्बन मोनॉक्साईड प्रेझेंट आहे, पण होमोजिनियस आहे ना, डिस्टिंग्विश नाही करता येत ना, थ्रूआउट कंपोजिशन आहे ना, पाहून नाही सांगता येते ना सर हा O2 हा CO2. ठीक, सो एअर इज ऑल्सो होमोजिनस. नेक्स्ट वन ॲलॉय पण होमोजिनस आहेत. ॲलॉय इज अ मिक्सचर ऑफ 2 or more than 2 मेटल्स, बरोबर. सो थ्रूआउट कंपोजिशन आहे, यांना बोललं जाईल होमोजिनस मिक्सचर. सेकंड लिहितो मी हेटेरोजिनियस मिक्सचर. आता हेटेरोजिनियस म्हणजे कंपोजिशन थ्रूआउट सेम नाहीये, डू नॉट हॅव सेम कंपोजिशन थ्रूआउट, सेम कंपोजिशन नाहीये, याला बोललं जाईल हेटेरोजिनियस मिक्सचर, की कंपोजिशन थ्रूआउट मध्ये सेम नाहीये. एक्झाम्पल आपण वॉटरमध्ये सँड ॲड केली, वॉटर प्लस सँड, हेटेरोजिनियस आहे. वॉटरमध्ये ऑइल ॲड केला, वॉटर लोअर लेअरमध्ये जाईल, ऑइल वरच्यावर तरंगेल ना, सो ऑइलची लेअर वेगळी, वॉटरची लेवल वेगळी आहे. सो वॉटर प्लस ऑइल हेटेरोजिनियस आहे. दोन एक्झाम्पल बा हेटेरोजिनियसचे, व्यवस्थित पाठ करून ठेवा. फर्स्ट वन इज दी ब्लड अँड सेकंड वन इज दी मिल्क. वाटतात होमोजिनस पण नाही आहेत. मिल्क होमोजिनस नाही आहे, मिल्क हेटेरोजिनस आहे. मिल्कची जी क्रीम आहे ते इझिली आपण सेपरेट करू शकतो. सो मिल्क हेटेरोजिनस आहे. सिमिलरली ब्लड पण हेटेरोजिनस आहे. बाकी जी तुमची नॉर्मल थिंकिंग चाललेली आहे ना, आन्सर तेच येणार आहेत. फक्त हे दोन व्यवस्थित लाव.
व्यवस्थित पाहून ठेवा, व्यवस्थित पाठ करून ठेवा की ब्लड हेटेरोजिनियस विचारला क्वेश्चन तर, अँड मिल्क हेटेरोजिनियस. ठीक, हा होतं मिक्सचरचे दोन पार्ट, होमोजिनस, हेटेरोजिनस. सेकंड येऊया प्युअर सबस्टन्सवर. प्युअर सबस्टन्सही दोन पार्टमध्ये डिवायडेड आहे. प्युअर सबस्टन्स, प्युअर सबस्टन्सला दोन पार्ट पाहायचे आहेत. फर्स्ट वन इज द इलेमेंट अँड सेकंड वन इज द कंपाऊंड. पहिले इलेमेंट पाहूयात, देन लिहितो मी कंपाऊंड की इलेमेंट काय असतो. हे पण होते ना 9th किंवा 10th स्टँडर्डला. आय थिंक जेवढं लिहिलंय ना मी, हा कुठे ना कुठे होताच होता. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तरी थोडा ब्रशअप दिलाय चॅप्टरमध्ये. जर एनसीईआरटी रीड करायला गेलात ना तर पहिले हेच वाले पॉईंट मिळतील. हेच लिहिला गेलाय पूर्ण एनसीईआरटीच्या स्टार्टिंग काही पेजमध्ये, 1-2 पेजमध्ये. व्हॉट इज द इलेमेंट? इलेमेंट इज मेड अप ऑफ ओनली वन काइंड ऑफ ॲटम. मेड अप ऑफ ओनली वन काइंड ऑफ ॲटम. फक्त एकाच टाईपच्या ॲटम पासून बनलेला आहे. ओनली वन काइंड ऑफ ॲटम. फॉर एक्झाम्पल, जर मी लिहिला डाय ऑक्सिजन गॅस O2, दोन ॲटम आहेत पण दोन्ही ऑक्सिजन्स आहेत. सो सेम टाईपच्या ॲटम पासून बनलेला आहे. मी जर लिहिला P4 फॉस्फरस, 4 ॲटम प्रेझेंट आहेत पण 4च्या 4 फॉस्फरसचे प्रेझेंट आहेत. मी लिहिला S8, 8 ॲटम प्रेझेंट आहेत पण सर्वच्या सर्व सल्फर प्रेझेंट आहेत. मग जो फक्त एक टाईपचा ॲटम पासून बनलेला आहे, ऑक्सिजन एक टाईपचा ॲटम आहे, फक्त दोन्ही ऑक्सिजन आहेत. किंवा इथे 4 आहेत पण 4ही फॉस्फरस आहेत. इथे 8 लिहिले आहेत पण 8च्या 8 सल्फर आहेत. ठीक, मग जर फक्त एक टाईपचा ॲटम असेल तर बोलला जाईल इलेमेंट. किंवा लिहिला मी सोडियम. लॅबमध्ये गेला की केरोसिनमध्ये स्टोअर करतात सोडियमला. ठीक, कधी एक्सपेरिमेंटमध्ये पाहायला मिळालं तर की जर मी NaClचा एवढा क्रिस्टल पाहिला, ठीक, हातामध्ये पकडायचं नाही त्याला, तो रॅशेस इथे येतात, व्हाईट व्हाईट बोलतात. फक्त मी सोडियमचा एवढा एक क्रिस्टल मानला. आता या क्रिस्टलमध्ये किती ॲटम्स आहेत? करोडो. सोडियमचे 1 करोड ॲटम आहेत पण आहे फक्त सोडियम. जर फक्त सोडियम आहे तर काय बोललं जाईल? इलेमेंट. कारण एका टाईपचा ॲटम हवा आहे. मी कॉपरची वायर पाहिली. आता कॉपरची वायर, मी एवढी जरी वायर घेतली तरी किती ॲटम किती प्रेझेंट आहेत? करोडो. पण फक्त कॉपर आहे. जर फक्त कॉपर आहे तर बोलला जाईल इलेमेंट. ठीक आहे, मग जर फक्त सिंगल टाईपच्या ॲटम पासून बनला असेल, जसा O2, P4, S8, सोडियमचे मी हजारो, लाखो, करोडो पार्टिकल एकत्र पाहतोय पण फक्त सोडियम आहे, इलेमेंट आहे. कॉपरचे मी पूर्ण वायर पाहतोय, फक्त कॉपर आहे, इलेमेंट आहे. कोणताही घेऊ शकता तुम्ही की तुम्ही फक्त ॲल्युमिनियम पाहतायत, इलेमेंटल फॉर्ममध्ये. मग जर फक्त एकाच टाईपचा ॲटम पासून बनला असेल तर त्याला इलेमेंट बोलला जाईल. ठीक, आणि याचा जो स्मॉलेस्ट पार्ट येईल की माझ्याकडे करोडो सोडियमचे ॲटम्स आहेत, मी सर्वांना डिवाइड केला, साईड केला, सर्व जो छोटा पार्ट मिळेल तो कोण असेल? ॲटम. इथे 2 ऑक्सिजनचे ॲटम आहेत, दोघांना तोडा, फायनली जो मिळाला तो ॲटम्स आहे. 4 ॲटम आहेत, सेपरेट करा, एक पार्टिकल काय बोलला जाईल? ॲटम. 8 ॲटम्स आहेत, सेपरेट करा, एक पार्टिकल मिळेल तो कोण असेल? ॲटम. करोडोंचा बंच आहे, त्यापैकी मला एकच हवा आहे. ठीक, सो जो इलेमेंटचा सर्वात स्मॉलेस्ट पार्ट आहे तो ॲटम राहील. सो मी स्टेटमेंट लिहितो, स्मॉलेस्ट पार्ट ऑफ एलिमेंट इज ॲटम. जो सर्वात स्मॉलेस्ट पार्ट आहे तो ॲटम आहे. ठीक आहे, नेक्स्ट वन, सेकंड पॉइंटला येऊयात आपण की प्युअर सबस्टन्स 2 पार्टमध्ये डिवाइड बोलत होतो ना मी. फर्स्ट वन इलेमेंट अँड सेकंड वन इज द कंपाऊंड. ठीक, व्हॉट इज द कंपाऊंड? Compound is made up of more than one kind of atom. More than one kind of atom. इथे एकाच टाईपचा ॲटम नाहीये, एकापेक्षा जास्त टाईपचे ॲटम्स आहेत. सो मेड अप ऑफ मोर दॅन वन काइंड ऑफ ॲटम. सेकंड पॉईंटला येतो, मी ते लिहितो की ॲटम्स ऑफ डिफरंट इलेमेंट, ॲटम्स ऑफ different elements combine in a fixed ratio. Combine in a fixed ratio to form compound.
एका फिक्स रेशोमध्ये कंबाईन करतात कंपाऊंड फॉर्म करण्यासाठी. पहा म्हणायचा अर्थ काय, जर मी एक रिॲक्शन लिहिली C+O2 तर दोघे मिळून CO2 बनवतील. इथे मी C एकटा लिहिला, ओनली वन टाइप ऑफ ॲटम इज प्रेझेंट, सो इट इज इलेमेंट. O2 दोन प्रेझेंट आहेत पण दोन्ही ऑक्सिजन आहेत, सो इट इज ऑल्सो इलेमेंट. पण इथे पाहिलं मी तर कार्बन अँड ऑक्सिजन दोन टाईपच्या ॲटम पासून CO2 बनला, बरोबर. मग हा जर दोन टाईप पासून बनलेला आहे तर हा कंपाऊंड आहे. जर एक टाईप पासून बनला तर त्याला इलेमेंट बोलतात. ठीक, मग कार्बन ऑक्सिजन दोन एलिमेंट कंबाईन झाले, दोन किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंट जर कंबाईन होऊन कोणी म्हणत असेल तर त्याला कंपाऊंड बोललं जाईल. सेकंड एक्झाम्पल, लेट H2 + O2 गिव्हिंग राईज टू H2. हा मी बॅलन्स करून नाही लिहिते, सध्या मी बॅलन्सिंग नाही शिकवत आहे, इलेमेंट कंपाऊंड शिकवतोय. इथे दोन्ही ॲटम हायड्रोजनचे आहेत, सो हा इलेमेंट आहे. दोन्ही ॲटम ऑक्सिजनचे आहेत, सो हा इलेमेंट आहे. पण H2 हायड्रोजनही प्रेझेंट आहे, ऑक्सिजनही प्रेझेंट आहे. मग जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त टाईप पासून बनला असेल तर त्याला कंपाऊंड बोललं जाईल. सो CO2 कंपाऊंड आहे, H2 कंपाऊंड आहे, कारण तिथे दोन दोन टाईपचे ॲटम प्रेझेंट आहेत. O2 इलेमेंट आहे, कार्बन इलेमेंट आहे, H2 इलेमेंट आहे, कारण कार्बन फक्त कार्बन एकटा प्रेझेंट आहे इलेमेंटल फॉर्ममध्ये. H2 दोन प्रेझेंट आहे, दोन्ही हायड्रोजन आहेत, इलेमेंट. O2 दोन प्रेझेंट आहेत, दोन्ही ऑक्सिजन आहेत, इलेमेंटल फॉर्ममध्ये प्रेझेंट आहेत. ठीक, अजून काय मला 2-3 लाईन लिहायचे, मी हवाला पाठ रफ करतोय, तुम्हाला हवाय फटाफट स्क्रीनशॉट घ्या. कंपाऊंडच पॉईंट लिहितोय मी नेक्स्ट रिगार्डिंग कंपाऊंड, की कन्स्टिट्युएंट इलेमेंट ज्यापासून तो बनला, कन्स्टिट्युएंट इलेमेंट्स लूज देअर आयडेंटिटी किंवा लूज देअर प्रॉपर्टीज. स्वतःची प्रॉपर्टी ते लूज करतात. कंपाऊंड हॅव प्रॉपर्टी डिफरंट दॅन द प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स फ्रॉम विच इट इज फॉर्म. काय अर्थ आहे पहा म्हणायचा. ही सेकंड रिॲक्शन मी परत लिहितो, की H2 कंबाईन केला विथ O2 आणि बनला H2. H2 एक कंपाऊंड आहे, हो H2 एक कंपाऊंड आहे, कारण H2O मध्ये दोन टाईपचे ॲटम प्रेझेंट आहेत, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. O2 एक इलेमेंट आहे, कारण O2 मध्ये दोन्ही ऑक्सिजन प्रेझेंट आहे, अँड H2 ही इलेमेंट आहे, कारण H2 बनला सिंगल टाईपच्या ॲटम पासून, O2 बनला सिंगल टाईपच्या ॲटम पासून. हा दोघांना कंबाईन करून H2O बनवला. आता हे दोन एलिमेंट वेगळे वेगळे, सो बोलला गेला कंपाऊंड. या कंपाऊंडची प्रॉपर्टी तो ज्यांच्यापासून बनलेला आहे त्यांच्यापेक्षा वेगळी असते. हे दोघे स्वतःची प्रॉपर्टी लूज करतात, कंपाऊंडची स्वतःची काही वेगळी प्रॉपर्टी. जसा H2 एक कंबस्टिबल गॅस आहे, ज्वलनशील गॅस आहे, H2 कंबस्टिबल आहे. ठीक, O2 तर सपोर्ट करतो कंबशनला, सो इट इज सपोर्टर ऑफ कंबशन. सो हा कंबशनला मदत करतो आणि हा कंबस्टेबल गॅस आहे. पण पाणी H2O ना तर कंबस्टेबल आहे आणि ना तर तो सपोर्ट करतो. नायदर कंबस्टेबल नॉर सपोर्टर, बरोबर, की तो ना स्वतः ज्वलनशील आहे ना तो मदत करतो. ठीक आहे, सो जो कंपाऊंड आहे याची प्रॉपर्टी त्याच्या कन्स्टिट्युएंट इलेमेंटपेक्षा कम्प्लिटली वेगळी असते. ठीक, हा होता आपला आजचा अजेंडा, की व्हॉट इज मीन बाय मॅटर, फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर अँड केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. ठीक आहे, दॅट्स इट फॉर टुडे. उद्यापासून आपण सुरू करूयात नवीन लेक्चरमध्ये याचा कॅल्क्युलेटिव्ह पार्ट, कारण चॅप्टर फिजिकल केमिस्ट्रीचा आहे. सो फिजिकल केमिस्ट्री म्हणजे कॅल्क्युलेशन्स. आज आपण पूर्ण थिअरी कव्हर केलेली आहे, इथे काही न्यूमेरिकल पार्ट नव्हता, हा सिंपल थेरॉटिकल पार्ट होता जो आपण पहिलेही कुठे ना कुठे शिकलो होतो. दिला इनसाइटने रिपीट, सो आपण रिपीट एकदा ब्रशअप केला की असा पार्ट असतो म्हणून. ठीक, नेक्स्ट लेक्चरपासून आपण त्या कॅल्क्युलेटिव्ह पार्टला सुरुवात करूयात. दॅट्स इट, थँक्यू.